टॉस जिंकला उत्कर्ष दिवा टीमने आणि पहिल्यांदा फिल्डिंग खेळण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले गेले अर्थात टीम टेरेस ग्रुप जय जलेश्वर वाडेकर टीमला. सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू पाटील आणि अतुल भोईर. सरचे स्वागत आहे पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे प्रेक्षक आणि मैदानावरती असलेले सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. मॅचसाठी जाऊया आपण. आजच्या दिवसातील मॅच सेकंड लास्ट आहे. 4 ओव्हरची मॅच. 4 बॉलर तुम्हाला वापरण्याची मुभा आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. संग्राम ओव्हर द विकेट. पहिला बॉल अतुलसाठी. भव्य स्वागत पुन्हा एकदा. स्क्वेअर लेगच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा पार. हा येतोय खणखणीत षटकार. 6 धावा इथे मिळाल्यात. मागच्याही मॅचमध्ये षटकाराने स्वागत केलं होतं बॉलरचं आणि याही मॅचमध्ये मागच्या वेळेस यश होता आणि यावेळेस आहे संग्राम. पहिल्याच बॉलवरती स्वागत झाले षटकाराने. आता ही सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. संग्राम तयार. ओव्हर द विकेट अतुलसाठी. सेकंड बॉल. कट केला बॉल. पॉइंटच्या वरून खेळायचा होता. बॉल थोडा स्प्लिट होईल परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील 4 रन. हा येतो चौकार. भिंतीला लागून जरी बॉल गेला तरी सुद्धा तुम्हाला धावण्याची मुभा आहे किंवा भिंतीला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर 4 आहे. हे विसरून चालता कामा नये. बॉलर तयार आहे. संग्राम ओव्हर द विकेट. ओ खोदून काढायचा होता बॉल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे 1 रन आली आहे. सिंगल. 22चा इशारा येतो पंचांकडून. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावा झाल्यात 11 आतापर्यंत. 3 बॉल. अतुल सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं हे इतकी सोपी गोष्ट नाहीये. सिद्धू पाटील यांच्या सोबतीला ऑल टाइम एक बेस्ट ओपनर म्हणून तो भूमिका निभावत असतो. स्वीप करायचा होता. बॉल चालला डिक्लेअरमध्ये. आणखी एक सिंगल मिळाली. 12 रन आतापर्यंत आहे स्कोरबोर्डवरती. पहिल्या 4 बॉलमध्ये 12 रन उभ्या केल्या. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 45-50 धावा जर आल्यात किंवा साधारणतः 40च्या वरती तर मजा येईल मॅच पाहायला. कारण या मैदानावरती आपण पाहिले आज संपूर्ण दिवसभरामध्ये फार मोठी टोटल उभी करता आली नाहीये. परिणामी जय बालाजी रबाळे आणि याच उत्कर्ष दिवा टीमच्या माध्यमातून 51 धावा बनवण्यात आल्या होत्या त्या मॅचमध्ये. ॲज अ टार्गेट म्हणून 50 धावा बनल्या होत्या. 51चं टार्गेट आपण या ठिकाणी पाहिलं. आता ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. इथे जिंकलात तर पुढील सामना खेळायची संधी मिळेल आझाद 11 खैरणे टीमसोबत. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवरती. संग्राम ओव्हर द विकेट. अतुलसाठी हा पुढचा बॉल. इथे देखील स्वीप करायचा होता. पहिले 3 बॉल बरोबर टप्प्यात आले. त्यांचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतरच्या एकाही बॉलला समाधानकारकरित्या खेळता आलेलं नाहीये. हे दुर्भाग्यपूर्ण अतुल भोईरसाठी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल डॉट. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 12 वरती. एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. बॅटिंग करत असताना टीम जय जलेश्वर टेनिस ग्रुप वाडेकर टीमने
बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवरती. पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅट हातातून निसटली आहे. आणि हे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा घडताना आपल्याला पाहायला मिळतंच, नेहमीच घडते ही गोष्ट. सिद्धू कोहली त्या ठिकाणी मात्र लगेचच पुढे सरसावले. ते देखील एक क्रिकेटर आहेत, त्यामुळे एका क्रिकेटरला बॅटची जाणीव आहे. आणि बॅट हातातून निसटल्यानंतर ज्या काही घडामोडी त्यांनी पाहिल्या, कदाचित बॅट तुटली आहे किंवा क्रॅक झाली आहे असं जरा तरी जाणवलं तर पटकन एका बॅट्समनला भरपूर मोठं दुःख झाल्यासारखा भास होतो. आणि हे गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला लगाव झाला, एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड निर्माण झाली, तर तीच गोष्ट आपल्यासोबत नेहमी राहावी असं आपल्याला नेहमी वाटतं. आणि आज त्यामुळेच बॅट चेंज करताना पुन्हा एकदा सिद्धू पाटील बिलकुल तयार नाही आहेत, परंतु सामना सुरू असल्यामुळे या गोष्टी कराव्या लागतीलच. कारण एखाद्याची फेवरेट बॅट त्याला चेंज करणं हे बऱ्याच वेळा कठीण जड जातं. राहुल तयार आहे बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सिद्धू पाटीलसाठी. ऑफ पासून बाहेर जाणारा बॉल होता, सोडून तर दिला, परंतु 22चा इशारा आहे असे पंच सांगतात. परंतु काय घडले हे मात्र पाहूया आपण. इथे 2201 रन मिळाली. टीमची टोटल झाली आहे 13. अपेक्षा होती अतुलने पंचांकडे दाद मागितली, हा वाईट द्यावा, परंतु पंच आपल्या निर्णयावरती आहेत ठाम. सिंगल धाव मिळते. टीमची टोटल आता पुढे चालले 13 वरती. राहुल तयार. फुटवर्कचा वापर या ठिकाणी प्रॉपर नव्हता आणि बॅटची एज. ओ कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. एक धाव मिळाली, त्यासोबत बोनसची सिंगल. टीमची टोटल झाली 14 आता. सिद्धू पाटील खरं तर एक मोठं नाव आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेटमधलं. या वर्षीचा बेस्ट कॅप्टन ऑफ द इयरचा अवॉर्ड, ज्यावेळेस ती अवॉर्ड सेरेमनी पार पडली त्यावेळेस हा अवॉर्ड मात्र सिद्धू पाटील यांना सुपूर्द करण्यात आला. अतुल येतो स्ट्राईक वरती. उचलून खेळायचा होता, वरती लिफ्ट झालाय बॉल. फिल्डर आहेत बॉल खाली. कॅच होण्याची संभावना होईल का? येस, पकडला गेलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय टेरेस ग्रुप जय जलेश्वर वाडेकर टीमला. प्रतिष्ठा पणाला होती. मागच्या सामन्यामध्ये हिरो बनला होता, मॅन ऑफ द मॅच त्याने घेतलं. आणि या मॅचमध्ये खरं तर अपेक्षा होती की कमीत कमी या संपूर्ण स्कोरला 40-45 पर्यंत घेऊन जाण्यासाठी अतुल तत्पर असेल, परंतु तसं काही घडलं नाही. राहुलने विकेट मिळवून दिली आपल्या टीमसाठी. महत्त्वाचं योगदान. आई गोवर्धनी माता चषक 2025. गोवर्धनी मातेच्या आशीर्वादाने सुरू झालेली स्पर्धा आज पहिला दिवस. 3 दिवस चालणारी स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय बेलापूर गावच्या या हक्काच्या क्रीडांगणावरती. राहुल तयार आहे बॉलिंग मार्कवर. बॉल आतापर्यंत झाले 4. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी. ओव्हरमधील 4 बॉलमध्ये फक्त 2 रन खर्च केलेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे सध्या तर राहुलच्या संपूर्ण टीमसाठी.
इथे लॉंग ऑन कडे बॉल येतोय. फिल्डर आहे संग्राम बॉल खाली, कोणतीही चूक नाही. आणखीन एक सफलता मिळाली राहुलच्या ओव्हरमध्ये, दुसरी सफलता आणि एकंदरीत बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. पहिल्यांदा अतुल बाद झाला, अतुल बाद झाल्यानंतर प्रणित मैदानावरती आला, प्रणित पाटील, आणि प्रणितची देखील विकेट लगेचच्या बॉलवरती मिळवली आहे. सलगचे 2 बॉल 2 विकेट. राहुलची गोलंदाजी कौतुकास पात्र. चौदावर 2 विकेट गमावलेत वाडेकर टीमने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैदिक येताना पाहायला मिळतो. वैदिक लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅटर जसं समोर येतो तसं तसं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये नेहमीच परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. राहुल तयार आहे बॉलिंग मार्कवरती. इथे देखील ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलची अपेक्षा होती परंतु असं होताना दिसत नाहीये. अजूनही शेवटचा एक बॉल येणं बाकी. ओव्हरचं इथं मात्र समाप्ती होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या 14. वैभव बॉलिंग मार्कवरती तयार. सिद्धू पाटीलसाठी टॅप केलाय बॉल, गॅपमध्ये ढकललाय. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे. 1 रन मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय अर्थातच वैदिक. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवरती. वैभव ओव्हर द विकेट. उडवून खेळायचा होता. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच रन इथे मात्र मिळणार. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल डबलने हे धावफलक फक्त पुढे चालले. फार काही मुसंडी या ठिकाणी मारता आली नाही. बॉल तयार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. कव्हरला खेळले. फिल्डर आहे बॉल खाली. झेल टिपलाय त्या ठिकाणी. खूप चांगला आयुषने आणि सिद्धू पाटील यांना देखील पुन्हा एकदा जावं लागते माघारी. सलग 2 मॅच मध्ये बाद झालेत परंतु आता थोडीशी कामगिरी जबाबदारी वाढली आहे. 16 रन आतापर्यंत आहे स्कोर कार्डवरती. ज्या धावा पुरेशा नाही आहेत वाडेकर टीमला, कारण हे उत्कर्ष दिवा टीम आहे. साईनाथ दिवा टीम खरं तर आपण या स्पर्धेतून त्यांना बाहेर काढलं परंतु उत्कर्ष दिवा ही टीम एवढी सोपी गोष्ट नाही आहे.
इथे देखील चांगला फटका आहे. एक सिंगल धाव आली. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 ऑन द बोर्ड. कमीत कमी विचार केला होता 4 ओव्हरमध्ये 40, 42, 45 धावा जर आल्या तर मजा येईल ही संपूर्ण मॅच पाहायला, कारण एक फायटिंग टोटल उभा झाला तर तेवढीच फायटिंग सेकंड इनिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. वाडेकर टीमला अजूनही बांधून ठेवलं. फार हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली. संग्रामची ओव्हर तब्बल 1 षटकाराने सुरुवात झाली होती. षटकार, चौकार, 2 सिंगल, 12 धावा पहिल्या ओव्हरमधून आल्या होत्या, परंतु त्यानंतर जेवढ्या हव्या तेवढ्या धावा आल्या नाही. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्यात. इथे देखील पायावरचा बॉल होता. लेग स्टंप सोडून चाललाय पंच सांगतायत, आणि त्यामुळेच इथे लेग बाईसची 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. सिंगल आली. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 वरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या ओव्हरमधील वैभव टाकेल. अजूनही पुढची 1 ओव्हर संपूर्ण बाकी आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक. इथे ऑन साइडला कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. खेळायचं होतं कव्हर्सच्या वरून, परंतु बॅटची आतली कडा घेऊन बॉल चालला स्क्वेअर लेगकडे. सिंगल त्या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला होता, आणि त्यानंतर मात्र एक चांगला झेल स्क्वेअर लेगच्या फिल्डरकडून टिपण्यात आला. कारण सिंगलचा प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. कॅचचा रिझल्ट काय लागतोय हे महत्त्वाचं नाही आहे. नवीन बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये. कपिल, योगेश. 18 रन आतापर्यंत झालेत. मोनिश, शेवटचे 6 बॉल या संपूर्ण मॅचचं टार्गेट सेट करणारे 6 बॉल येतात आपल्या समोर. बॉलिंग मार्कवरती मोनिश, आणि समोर स्ट्रायकिंग इनके डावकुरे आता बॅटर अर्थात वैदिक पाहायला मिळतोय. स्टार्ट करा प्लीज, वेळ कमी घ्या. पहिलाच बॉल लॉंग ऑफ वरती येतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, कोणतीही चूक नाही. यशस्वी झेल. जावं लागेल माघारी. बॅट्समन वैदिकचा संपलाय खेळ. आल्या पावली येणारे प्रत्येक बॅटर माघारी चाललेत. दडपणामध्ये अडचणीमध्ये सापडलेत, आणि या अडचणीतून आता मार्ग काढावा लागेल. कपिल आलाय. अठरा धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. 18 ऑन द बोर्ड. 5 विकेट गमावलेत. खरं तर बऱ्याच विभागांमध्ये नियमावली आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळते. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर तिथे पहिल्यांदा तुमचे विकेट काउंट केले जातात, त्यानंतर टॉस पाहिला जातो. ज्यावेळेस सामना बरोबर सुटेल त्यावेळेस हे निर्णय भरपूर महत्त्वाचे आहेत. इथे देखील बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला ढकलून दिलं एक्स्ट्रा कव्हरकडे लॉंग ऑफमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळाली. टीमची टोटल 1 ने पुढे चालली. धावा झाले 19. फक्त 19 धावा आतापर्यंत आहे स्कोर कार्डवरती. 2 बॉल आतापर्यंत झालेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संपूर्ण या मॅचमध्ये टार्गेट किती असणार हे दर्शवण्यासाठी. उचललाय बॉल, फ्लिक केले, आणि बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड बाउंड्री.
सध्याच्या घडीला ही षटकार पाहायला मिळते. कडक फटका होता. हा पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. समोर आला फुटवर्कचा वापर आणि फ्रंट फुटला येऊन फक्त फ्लिक केलं, बॉल पाठवून दिलं सरळ काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी. षटकार आलाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या 24. 25 रन आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवरती. हाफ ट्रॅकर बॉल भरपूर वरती गेला बॉल. फिल्डर येतो बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाही. विकेट मिळाली कपिलची. योगेश बाद होतोय. एक षटकार योगेशच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु त्याच्या नंतरच्या बॉलवरती लगेचच विकेट इथून मात्र गमावली आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना थोडासा चांगल्या स्थितीमध्ये जाईल असं वाटतंय. शेवटचे 2 बॉल आहेत या ओव्हरमधील. आई गोवर्धन चषक 2025 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचे खरं तर हे सर्वेसर्वा टेरेस ग्रुप, एकविरा 11, प्रियदर्शनी बेलापूर, प्रशांतजी म्हात्रे, ऋषी म्हात्रे, जतीन आणि त्यांचे इतर सर्व सहकारी स्पर्धा पूर्ण करतात. भरपूर मेहनत, भरपूर दिवसांचे कष्ट आज त्यांचे पूर्णत्वास जात आहेत. इथे पहा ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. वाईट बॉल मिळणार अशी पूर्ण शक्यता होती. बॅट्समनने तेच केलं, ती गोष्ट ओळखली. इथे देखील उचलून खेळायचा होता. पॉइंटला बॉल, फिल्डर आहे बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाही. आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट. सव्वीसच्या धावसंख्येवरती 7 विकेट आतापर्यंत गमावले टीम टेरेस ग्रुप जय जयेश्वर वाडेकरने. थोडा गेम मात्र आता थंड झाला आणि या संपूर्ण गेम मधील मॅच जी हवा आहे ती हवा बदलली आहे. शेवटची मॅच अजूनही येणं बाकी आहे. यातून जिंकणारा संघ खेळेल आझाद खेरणे टीम सोबत. प्रियांशू येतोय. इथे देखील खोला टाकला बॉल, अतिशय वेगवान भन्नाट बॉलिंग. डॉट आलाय. इथे ओव्हरची समाप्ती. पहिल्या 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वाडेकर टीमने धावा बनवल्या. 27 धावांचं आव्हान असणार आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. अर्थातच उत्कर्ष दिवा या टीमला. गेली सांगायला काढा काढा.
पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या त्या 27 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट झालेलं आहे. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच सध्या सुरू आहे आणि आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात होणारे सामने आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील उद्या देखील. ज्यामध्ये पहिला सामना खेळला जाईल करंजा माता शिरवणे आणि त्यांच्या विरुद्ध एकविरा 11 बेलापूर. त्यानंतर दुसरा सामना असेल करावे 11 करावे त्यांच्या विरुद्ध खेळतील जय गणेश कुशल 11 सारसोळे. तिसरा सामना साई एकविरा ऐरोली आणि त्यांच्या विरुद्ध खेळतील रुद्र 11 महापे. चौथा सामना एक चांगली बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल भूमी 11 बोनकोडे विपक्ष ऐरोली कोलीवाडा असा उद्याचा लॉट आपल्या समोर असणार आहे. सामन्याला होईल सुरुवात. 27 धावांचं टार्गेट. येणारे 24 बॉल 27 बनवायचे आहेत. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडकडे विराज आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडकडे वैभव. विराज आणि वैभव आणि कपिल बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल आपल्याला. कपिल पाटील. लेफ्ट आर्म मीडियम पेसर स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला खेळले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जो क्षेत्र निवडला होता पहिल्या बॉलवरती खेळण्यासाठी अतुलने तोच क्षेत्र निवडला इथे विराजने देखील. 4 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती. झाले स्वागत चौकाराने. बॉलिंग मार्कवरती पहिला बॉलवरती चौकार आलाय. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटला आली आहे. उत्कर्ष दिवा आणि त्यांच्या विरुद्ध जय जलेश्वर टेरेस ग्रुप वाडेगर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. यापूर्वी मागील सामन्यामध्ये साईनाथ दिवा या टीमला वाडेगर टीमने परास्त केलं. आता मात्र काय घडेल हे पाहायचंय. उत्कंठा शिगेला आहे या मॅचची. यावेळेस देखील पहा स्वीप केलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या आणखीन एकदा बाहेर. 6 धावा जोडल्या जातील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा आहेत धावफलकावरती पहिल्या 2 बॉलमध्ये ही सुरुवात. इथे देखील पहा शॉर्ट स्क्वेअर लेगकडे बॉल खेळून काढले. सिंगल एक धावाली.
बॉल तयार. फुटवर्कचा चांगला वापर. लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाहीये. गॅप मिळाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा आत्तापर्यंत तरी पूर्ण केल्या गेल्यात. त्यामुळे हा सामना थोडासा एकतर्फी उत्कर्ष दिवा टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. रनआउटची शिकार होऊ शकते. येस इट इज. जावं लागेल माघारी. बॅट्समन झाल्या बाद पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागले टीम उत्कर्ष दिवाला. वैभवला जावं लागते माघारी. फुटवर्कचा वापर केला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या प्रयत्नांना आता फुल स्टॉप लावलाय सिद्धू पाटील यांनी. नवीन बॅट्समन श्रीकांत येतात मैदानामध्ये उत्कर्ष दिवा टीम कडून. सुशांत आलाय वन डाऊनचा. श्रीकांत आलाय वन डाऊनचा हा बॅटर. शेवटचा एक बॉल इथून मात्र बाकी असेल. इथे देखील पहा बॅटची आत तिकडा घेऊन बॉडीचा इथून मात्र वेध घेण्याचा प्रयत्न परंतु पायाला स्पर्श होऊन सरळ बॉल यष्टांवरती आदळतोय. क्लीन बोल्ड होतोय. बॅट्समन आउट. धावसंख्या झाली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. येणारे बॉल बाकी आहेत 18 आणि धावा करायच्या आहेत मात्र 12. 18 बॉल 12ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नाही नावा बदले होतं. दोन बॉलवरती 2 विकेट इथे मात्र मिळवले गेलेत आणि इथून आपण पाहू शकाल जवळजवळ 12 धावा अजूनही बाकी आहेत. सर्वेश आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि संग्राम येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन आहे सर्वेश. तयार बॉलिंग मार्कवरती. 18 बॉल 12ची गरज. फिरून मारायचा होता परंतु बॉल बॅटचा संपर्क नाही. इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्यासोबत अधूनमधून मिळणाऱ्या विकेट या दोन्ही गोष्टी पाहता माडेगा टीमला ही मॅच बनवणं थोडं सोपं जाऊ शकतं परंतु धावा खरं तर आता कमी राहिलेत. 17 बॉलमध्ये 12 बनवायचे आहेत. इथे देखील पास स्क्वेअरलेगकडे बॉल टर्न केलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेकरिता सिंगल आली टीमची. टोटल जाऊन पोचते ती 16वर. 16 ऑन द बोर्ड. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवरती. सर्वेश ओव्हर द विकेट. गती कमी करून टाकला. बॉल स्क्वेअरलेगकडे टर्न केलाय. एक रन पूर्ण केली. दुसरी साठी पलटतील का मागे पाहायचंय. रनआउटचा धोका आहे आणि ते झाली का रनआउट हे मात्र पाहणं उत्सुकतेचं आहे. आणि इथून मात्र दोन्ही पंच आपापसांमध्ये
2 आल्या. टीमची टोटल 2ने वाढते. धावसंख्या आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 27 एकूण टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. सामना बनू शकतो. जय जलेश्वर वाडेकर टीम दूरचा प्रवास करून इथे मात्र आलेत. पाहू शकता आपण स्टंपवरून खेळलेत आणि यावेळेस कोणतीही रन मिळत नाहीये. अशा पद्धतीचं सातत्याने तुमच्याकडून होणारे प्रयत्न हे तुम्हाला अडचणीत टाकतील, यात शंका नाही. आणि या अडचणीतून जर तुम्हाला वाचायचं असेल तर मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक मोठा फटका सामन्यावरती पकड मिळवून देईल उत्कर्ष टीमला आणि तेच घडले. ज्या मोठ्या फटक्याची अपेक्षा इथून केली जात होती तो मोठा फटका आलाय आणि सामना जवळजवळ क्लोज आणलाय. 3 रनची मात्र आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक अजूनही चालू आहे आणि 13 बॉलमध्ये या 3 धावांची गरज आता कठीण आहे. जय जलेश्वर वाडेकर टीम इथून कमबॅक करणं आता थोडंसं कठीण, परंतु अशक्य आम्ही म्हणणार नाही. क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे, कारण अनेक वेळा असे कारनामे झालेले आहेत. 6-6 बॉलमध्ये 1-1 धावा निघालेल्या नाही आहेत. सहा बॉल 1 धाव अशा देखील सामने बऱ्याच वेळा बनतात, परंतु इथे काय घडणार हे मात्र पाहायचं आहे. रनआउटची शक्यता आहे. बॉलरने बॉल पकडण्याचं धाडसच त्या ठिकाणी केलं नाही. वरती थ्रो आणि 2 धावा मिळाल्या. स्कोर इज लेवल. 12 मध्ये 1 धावेची गरज. सामना जवळजवळ क्लोज होत आलाय. बारा बॉल 1 धावेची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी उत्कर्ष दिवा टीमला. चला लगेचच तयार राहायचं टीम. आझाद 11 खेरणे, हनीफ भाई या आपण प्लीज. सामना संपलाय. अभिनंदन उत्कर्ष दिवा टीम आणि हार्ड लक टीम टेरेस ग्रुप जय जलेश्वर वाडेकर. आपण आलात स्पर्धेमध्ये, आपला अमूल्य सहभाग नोंदविलात. आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. परंतु पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबरने दूर जायचं आपल्याला, त्यामुळे प्रवास आपला सुखाचा हो हीच आम्ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. विनंती आहे या हनीफ भाई कृपया टॉससाठी आझाद 11 खेरणे आणि उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन आपण देखील या.